आणि या स्पर्धेचं नियोजन केलं जातंय। आज ही मोठी स्पर्धा जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गतमध्ये आपल्याला बघायला भेटली जाते। हनुमान नेहरू या मंडळ अद्गेकर या गावचं आयोजन एक असं उत्तम आयोजन आणि या चषकाला जर आपण नाव बघितलं तर आपल्या गावचं ग्रामदैवत श्री काळेश्वरी माता चषक 2025 ची स्पर्धा आकर्षण करणारी अशी चषक या स्पर्धेमध्ये आहेत। जर आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी एअर कूलर, त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे एक आकर्षण करणारी बक्षिसं या स्पर्धेमध्ये आहेत। प्रत्येक खेळाडूचा या स्पर्धेमध्ये उत्तम असा खेळ राहिला आहे। चला आणखीन एक मॅच आपल्या समोर आल्या। दोन जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरली जाईल। कुंभारगणी टीम गोलंदाजीसाठी सज्ज झाल्या। अजय रांजणे आणि अजिंक्य बेलोशे ही दोन जोडी ओपन करण्यासाठी मैदानामध्ये उतरली जाते। तर धन्यवाद विनोदजी धनावडे सर। तर मॅचला लगेचच या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण मॅच रांजणी विरुद्ध कुंभारगणी असा हा सामना नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय। तर जी जोडी रांजणी संघासाठी अपेक्षित होती या आधीच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी आहे, त्याला सन्मान दिला गेलाय। एक धाव काढून नक्कीच श्री गणेशा केला आपल्या संघाचा। रांजणी या संघाच्या खात्यामध्ये एक धाव या ठिकाणी अंकित केली। जी जोडीची अपेक्षा होती रांजणी संघाला ती जोडी आता या मॅचमध्ये नक्कीच या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। या जोडीचं अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी रांजणी संघासाठी असते आणि त्यासाठी नक्कीच आता अजय रांजणे जो फलंदाजी मार्कवर पाहतो या आधीच्या मॅचमध्ये अप्रतिम फलंदाजी त्याची पाहायला मिळालेली। फ्लिप करण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एका धावेवर समाधान त्या ठिकाणी मांडण्यात आलंय। तर ओमकार या आधीच्या मॅचमध्ये महत्त्वाच्या विकेट्स त्याने प्राप्त केल्या होत्या। जी मॅच आपण पाहिली होती शिवाजीवाडी भोगवली या संघासमोर अप्रतिम खेळ राहिलेला आहे, अप्रतिम अशी गोलंदाजी ज्याची राहिलेली आहे। तर पुन्हा एकदा आपण पाहतो अजय रांजणे ऑन स्ट्राईक आहे। ओमकार याचा पुढील चेंडू, ओहो थोडासा उचली घेणारा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि डेट बॉलची घोषणा पंचांनी त्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। थोडासा फरक नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो। जी सिमेंटची विकेट आहे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटसाठी नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर मातीचे जे क्रीज असतात ते परिपक्व असतात, परंतु ही सिमेंटची जी विकेट आहे ती नक्कीच या ठिकाणी थोडासा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला। पुन्हा एकदा या त्या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम अजय रांजणे याला बांधून ठेवणं थोडंसं अवघड आहे, परंतु ती किमिया जर आपण पाहिली तर ओमकार याने करून दाखवलेली आहे। अप्रतिम गोलंदाजी आत्तापर्यंत राहिलेली आहे, कोणताही मोठा शॉट अजून खेळून दिलेला नाही आहे, ते महत्त्वपूर्ण आहे। उडवून मारण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार। पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय। अप्रतिम खेळ अजय रांजणे याची बॅट खोलण्याचा आता थोडासा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। धावफलकाचा विचार केला तर धावफलक आता जाऊन टेपले 6
या आकड्यावर 6 धावा, बिनबाद 6 या धावांवर रांजणी संघ आता मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करण्यासाठी पुन्हा एकदा अजय, पुन्हा एकदा त्याच दिशेने. ओहो, आता परंतु जो सापळा त्या ठिकाणी रचला गेला होता त्यामध्ये अडकला अजय आणि पहिल्या विकेटचं पतन. अतिशय महत्त्वाचं विकेट, अतिशय भयावपूर्ण, शांततापूर्ण आपण पाहिलं तर ग्राउंडमध्ये पाहायला मिळते, कारण अजय रांजणे सारखा फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची बॅटिंग पाहण्यासाठी बरेचसे चाहते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु अजय रांजणे आज स्वस्तामध्ये गेला असं म्हणण्यात हरकत नाहीये. तर एक गडी गारद झालेला आहे, परंतु जी शैली नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो जे अजिंक्य बेलोशेमध्ये आहे ती नक्कीच या ठिकाणी आज त्यांना चांगला खेळ करावा लागेल. रांजणीसाठी नक्कीच या ठिकाणी पहिल्या विकेटचं सॅक्रिफाईस आज करावं लागेल. आज अजिंक्य बेलोशे याला चांगला खेळ करणं अपेक्षित आहे रांजणी संघाकडून. तर सुजल आता नवीन फलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. आणि ओमकारचं मी कौतुक करेन, अप्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. धाव फलकाचा विचार केला तर 6 धावा धाव फलकावर आहेत. 6 अप्रतिम 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 गोलंदाजी नक्कीच त्या ठिकाणी मी म्हणेन. जी गोलंदाजी आहे आता जर आपण या ठिकाणी पाहिली तर लो पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालेला आहे आणि जो डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण आता पाहिला, ही त्याची स्ट्रेंथ आहे. ओमकार ने एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. जी पॉवर प्लेची षटक होतं ते चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे. अवघ्या 6 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. तर 6 धावा धाव फलकामध्ये आहेत. आता अजिंक्य बेलोशे स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांच्या बॅटमधून आता चांगले फटके पाहायला मिळतील का ते नक्कीच पाहावं लागेल, कारण हात खोलणं आता गरजेचं झालेलं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो रांजणे संघासाठी, कारण पहिलं षटक जे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 6 धावा अवघ्या खर्च झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणाची बंधनं देखील आता या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय डिफेन्स केला जातोय, रक्षात्मक पद्धतीने खेळला गेलाय. हा शॉट अजिंक्य नक्कीच अजूनही तयार नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. विकेट वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 7 या आकड्यावर. 7 धावा आता धाव फलकावर आहे. दुसरं षटक नक्कीच या ठिकाणी प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या षटकासाठी उदय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. उदयाचा पुढील चेंडू. ओहो, बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी राहिलेली आहे. या गोलंदाजीमध्ये उदयने या आधी देखील आधीची जी मॅच होती त्या मॅचमध्ये देखील अप्रतिम अशी गोलंदाजी नक्कीच शिवाजीवाडी भोगवली. या संघासमोर जी गोलंदाजी उदयने केली होती ती देखील अप्रतिम राहिली होती. ओमकार आणि उदयने जो दबदबा, हो अप्रतिम आहे. अप्रतिम गोलंदाजी, प्रॉपर यार्क पद्धतीचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. मिस होताना सुजितला कुठेतरी आता नक्कीच या ठिकाणी अडकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय. उदय याचा पुढील चेंडू. उंच गेला चेंडू पाहायला मिळतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. उदयची आता बॅटला बॉल नक्कीच त्या ठिकाणी लागला आहे, परंतु ही जी स्ट्रॅटेजी आहे ही कायम आता ठेवणं गरजेचं आहे. उदय ह्याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहतोय बॅटची कडा लागली आहे. यष्टीरक्षक नक्कीच त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहे. चांगलं यष्टीरक्षण यष्टांच्या मागे नक्कीच पाहायला मिळालेलं आहे. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय आणि धाव फलकाचा जर विचार केला तर अवघ्या 8 धावा धाव फलकावर आहेत. उदय याचा पुढील चेंडू.
उंच गेला चेंडू, झेलची संधी आहे, झेल टिपला जातोय का, विकेटचं त्या ठिकाणी पतन होताना पाहायला मिळत आहे. आणि अजिंक्य बेलोसे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. अवघ्या 2 धावा त्याच्या देखील खात्यामध्ये जमा आहेत, परंतु जो दबदबा पहिल्या 2 गोलंदाजांनी ठेवलाय तो अप्रतिम राहिलाय. नक्कीच या ठिकाणी कुंभार गणी संघ जे पहिले 2 षटकं आहेत ती अतिशय महत्त्वाची आहेत, त्यामध्ये दबदबा ठेवण्याचं काम कुंभार गणी संघाकडून ओमकार आणि उदय याने करून दिलेला आहे. आता नवीन फलंदाज नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय किशोर. आज नावाप्रमाणे खेळ त्यांना करावा लागणार आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करून घ्यायची मित्रांनो. तर तिसरं षटक कोणाला हाताळण्यासाठी देण्यात येते ते पाहावं लागेल. कुंभार गणी या संघाकडून तिसऱ्या षटकासाठी गणेश याला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तिसरं षटक हे अतिशय महत्त्वाचं षटक असणार आहे, कारण अजिंक्य बेलोशा अजून शांत आहे. हे नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतोय की आत्तापर्यंत वैयक्तिक 2 धावा आणि 2 चेंडूचा सामना त्यांनी केलेला आहे. आता देखील त्या ठिकाणी पाहतोय आपण कार्पेट स्वरूपाचा हा फटका. 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. एका धावेवर समाधान त्या ठिकाणी मानण्यात आलंय आणि एका धावेने धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे. 9 या आकड्यावर 9 धावा धाव फलकावर आहेत. रांजणी संघ कुठेतरी थोडासा झगडताना आता आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकामध्ये ही मॅच येऊन ठेपलेली आहे. आता थोडेसे आत खोलणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने धडकवलेला हा चेंडू अजिंक्य बेलोसे यांना स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 3 चेंडूंचा सामना त्यांनी देखील केलेला आहे आणि अवघ्या 3 धावा त्यांच्या खात्यामध्ये देखील जमा आहेत. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 10 या आकड्यावर. 10 धावा धाव फलकावर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील प्रगतीपथावर आहे. अजिंक्य बेलोसे ऑन स्ट्राईक. चला मॅचला सुरू करून घ्यायचं आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, लगेचच मॅचला सुरू करून घ्या. हो 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 हो, अजिंक्य बेलोसे आज झगडताना पाहायला मिळतोय. हे सहसा पाहायला मिळत नाही, परंतु हा जो बॅड पॅच आहे ना तो घालवावा लागणार आहे. अजिंक्य बेलोसे नक्कीच या ठिकाणी थोडासा झगडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता ही बॅटिंग नक्कीच त्या ठिकाणी पाहतोय प्रॉपर क्रिकेटिंग शॉट नाहीये, परंतु दुसऱ्या धावाईचा देखील प्रयत्न केला जातोय. स्ट्राईक नक्कीच त्या ठिकाणी रोटेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा या चेंडूवर देखील आलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक जाऊन ठेपलेला आहे. आता 12 या आकड्यावर 12 धावा धावफलकावर आहेत. अजिंक्य बेलोसे ऑन स्ट्राईक. हो, प्रतिम गोलंदाजी राहिलेली आहे. लेग बाईकचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. एका धावेची भर. धाव फलक जाऊन टेपलेला आहे आता 13. रांजणी संघाला धावा कुठूनही येऊ द्यात, परंतु धावा येणं अपेक्षित आहे. आता धावा करावं लागेल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहतोय आता धाव फलक नक्कीच या ठिकाणी 15 धावा धाव फलकावर आलेल्या आहेत. थोडंसं नक्कीच या ठिकाणी करेक्शन असेल. आमचे स्कोरबोर्ड स्कोरर जे आहेत नक्कीच त्यांनी माफी मागितलेली आहे त्यासाठी. धाव फलक आता जाऊन टेपलेला आहे 15 या आकड्यावर. गिअर आता गिअर बदलणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही बॅट चेंज जी केली जाते. अजिंक्य बेलोसे थोडी हलकी बॅट मागवताना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर प्रॉपर क्रिकेटिंग शॉट यामध्ये पाहायला मिळणार आहेत का? या षटकामध्ये प्रॉपर क्रिकेटिंग शॉट येणं अत्यंत गरजेचं आहे. थोड्याशा धावा आपल्या धावफलकामध्ये असणं आता रांजणी संघाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर थोड्या धावा
आता असणं अत्यंत गरजेचं आहे. ही आता नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरीस अवघ्या 15 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक. रुद्र गोलंदाजी मार्कवर आहे. अजिंक्य भिलोशे ऑन स्ट्राईक आहे. पुन्हा एकदा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 17 या आकड्यावर. 17 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेण्यामध्ये यश आलेलं आहे अजिंक्य बेलोशे याला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. आता बॅटवर बसलाय चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. अजिंक्य बेलोशे आता त्याच्या बॅटला चेंडू लागलाय. आता त्यांनी रडार पकडलेली आहे. तर मॅचला नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. जो आपण पाहतोय जो गोलंदाजाने आतापर्यंत दबदबा ठेवलेला यात चौकाराने कुठेतरी त्यावर रिलीज करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला गेला. धावफलक 21 धावा 21 फॉर 2 लॉस रांजणी संघ. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. अप्रतिम झेल अजिंक्य बेलोशे यांना माघारी परतावं लागतंय. आज काहीसा खेळ राहिला नाहीये. जर अजय आणि अजिंक्य ही जी जोडी आहे ज्यांना जय वीरूची जोडी नक्कीच या ठिकाणी म्हटलं जातं, जावळी क्रिकेट असोसिएशन मधली ही जोडी आहे, त्यांना आज फारसं या मॅचमध्ये काही करता आलेलं नाहीये. एक चौकार नक्कीच या ठिकाणी लगावला गेला. थोडंसं रिलीज करण्याचा प्रयत्न प्रेशर, परंतु दुसऱ्याच बॉलवर तो प्रेशर पुन्हा एकदा बिल्ड करण्याचा प्रयत्न रुद्र या गोलंदाजाकडून केला जातोय. अप्रतिम. तर धावफलकाचा विचार केला तर 21 धावा धावफलकावर आहेत. विजय आता फलंदाजी मार्कवर आपल्याला रांजणी संघाकडून पाहायला मिळत आहेत. रुद्र गोलंदाजी मार्कवर आहेत. 21 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा ऑफ साइडला सुरेख असा फटका आहे. 1 धाव तर धावून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धावचीत बाद त्या ठिकाणी केला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. जोखीम उठवली गेलेली आहे. जोखमीचा खेळ आता रांजणी संघाला करावाच लागेल. धावा घेणं आता रांजणी संघासाठी अत्यंत महत्वाचं आहे. 22 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. विशाल जर्सी क्रमांक 45 आहे. रोहित शर्मासारखी बॅटिंग करावी लागेल. 2 बॉलामध्ये नक्कीच आपल्याला काहीतरी पराक्रम करावा लागेल. रांजणी संघासाठी तारणहार आज बनावं लागेल. आज संधी आहे, हिरो बनू शकतो. 2 चेंडू तुझ्याकडे आहेत, त्यामध्ये कितपत धावा जमवण्याचा प्रयत्न आज विशाल करेल आणि विशाल काय स्कोर बनवण्याचा प्रयत्न. हो पहिला चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. एका धावेची भर गणली गेलेली आहे. एका धावेच्या भरीने धावफलक आता जाऊन ठेपलेला आहे 23 या कड्यावर. 23 फॉर 3 लॉस. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. विशाल फलंदाजी मार्कवर आहे. बॅटला बॉल लागलेला नाहीये, परंतु विशाल याला माघारी परतावं लागतंय आणि स्कोर जो आहे तो नक्कीच या ठिकाणी 23 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 24-24 म्हणजे 6च पर ओव्हर असं समीकरण नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कुंभारगणी या संघाला करायचं आहे. तर विनंती असेल रांजणी संघ आपण लगेचच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि
कुंभारगणी संघाला देखील विनंती असेल की आपण लगेचच आपले सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हनुमान नेहरू युवा मंडळ हातगेगर आयोजित श्री काळेश्वरी माता चषक 2025 प्रथम पारितोषिक रोख रक्कम 50 सौजन्य माननीय श्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर विभाग. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 सौजन्य आम्हाला लाभलेला आहे माननीय श्री हनुमंतजी रांजणे साहेब संस्थापक उन्नती पिसवन प्रायव्हेट लिमिटेड आणि उत्कर्ष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नवी मुंबई. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 सौजन्य आम्हाला लाभलेला आहे माननीय श्री शुभम विजय चौगुले युवा सेना कॉलेज कक्ष कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य. चतुर्थ पारितोषिक आहे रोख रक्कम 10,000 सौजन्य आम्हाला लाभलेला आहे माननीय श्री समीरजी गोळे शिवसेना जावळी तालुका प्रमुख आणि सरपंच ग्रामपंचायत भोगवली यांच्या माध्यमातून जी चमचमते चषक आपण या ठिकाणी पाहतोय माननीय श्री युवराज मारुती पाटे उद्योजक श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्ट आणि ज्ञानोबा अमृततुल्य उद्योग समूह. मैदान आणि मंडप सौजन्य आम्हाला लाभलेला आहे माननीय श्री वसंतरावजी मानकुमरे भाऊ उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे डॉक्टर मोहितराज मानकुमरे MD मेडिसिन माननीय श्री राजेंद्रदादा गोळे व्हाईस चेअरमन खादी ग्राम उद्योग जावळी यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आणि घर बसल्या बसल्या आपण या ठिकाणी मॅच पाहतोय यूट्यूब लाईव्ह सौजन्य श्री साई स्पोर्ट्स सेंटर घनसोली यांच्या माध्यमातून. तसेच सामनावीरसाठी टी शर्ट सौजन्य आम्हाला लाभलेला आहे माननीय श्री बापूसाहेबजी मानकुमरे यशोदेव ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून. चेंडू सौजन्य माननीय श्री धर्मा तुकारामजी गोळे AS एंटरप्राइजेस. पाण्यासाठी सौजन्य आम्हाला लाभलेला आहे माननीय श्री शशिकांत विठ्ठल बेलोशे आणि माननीय श्री राहुल सर्जेराव गोळे इन्व्हेस्टेबल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड. पंच सौजन्य अर्जुन महादेव गोळे समाजसेवक. त्याचप्रमाणे माननीय श्री डॉक्टर महेंद्रजी गोळे न्यू आर्केट हॉस्पिटल ऐरोली. मालिका सौजन्य कूलर आहे ओमकार गेनदेव शिंदे युवा उद्योजक. उत्कृष्ट फलंदाज बॅट आहे साई स्पोर्ट्स खडकी. उत्कृष्ट गोलंदाज शूज माननीय श्री नवनाथजी पार्टे युवा उद्योजक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज आहेत माननीय श्री नवनाथजी कदम समाजसेवक. नाश्ता सौजन्य डॉक्टर विलास तुकाराम धनावडे लुपिन डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून. जेवण सौजन्य माननीय श्री अरविंद कोंडलिंगे प्रोप्रायटर ऑफ आरंभ कॅटरर्स माननीय श्री संदीप पाटील प्रोप्रायटर आरंभ कॅटरर्स माननीय श्री अनिलजी साळुंके अनु साऊंड अँड लाईट नवी मुंबई. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय परंतु अजिंक्य बेलोशे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात नक्कीच या ठिकाणी मी म्हणेन कुंभारगणी या संघाची पाहायला मिळते. बॉल टू रन हवेत. अजय रांजणे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील आणि सामना करण्यासाठी पुन्हा एकदा ओमकार सज्ज आहे. चला मॅच लगेच सुरुवात करून घ्यायची आहे. त्यानंतर समालोचक सौजन्य माननीय श्री साईनाथ साहेबराव गोळे महाराज संस्थापक ज्ञानोबा अमृततुल्य. अप्रतिमाचा फटका आहे. उंच गेलेला चेंडू 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहेत आणि झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय परंतु 2 धावा घेण्यामध्ये कुठे मागे राहिलेले नाहीयेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते आणि 4 धावा ओमकारने आपल्या खात्यात देखील जमवल्यात आणि संघाच्या खात्यामध्ये देखील 4 धावा
या ठिकाणी आलेले आहेत. आता अवघ्या 20 धावांची गरज आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग त्या ठिकाणी केला जातोय, ते अतिशय महत्त्वाचं आहे. कुंभारगणी संघ कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अजय रांजणे पुन्हा पुन्हा या ठिकाणी क्षेत्रक्षमानामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यावर खरे उतरतील का ते नक्कीच या ठिकाणी पाहणं आता अत्यंत गरजेचं आहे. ओहो, अप्रतिम, कोणत्याही खेळाडूला हलवून दिलेलं नाहीये. अजय रांजणे याला दाखवून दिलंय, तुम्ही कुठेही फिल्डिंग लावा, मी गॅप मध्ये मारणार आहे. तिथे कोणत्याही खेळाडूला माझा चेंडू अडवता येणार नाहीये. अशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे पहिल्या विकेटसाठी ओमकारची. अप्रतिम खेळ राहिलेला आहे या ठिकाणी कुंभारगणी संघाच्या फलंदाजाची. आणि त्यातल्या त्यात जर पाहिलं तर ओमकारने ऑलराऊंडर जो परफॉर्मन्स आपल्या संघासाठी दिलाय तो कुंभारगणी संघाने कधीच विसरला नाही पाहिजे. अप्रतिम खेळ राहिलाय ओमकार याचा. अजय रांजणे याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच गेला चेंडू, पुन्हा एकदा झेल सुटलाय. लॉलीपॉप पद्धतीचा हा झेल होता, परंतु आज त्याचा शनिवार आहे. आज त्याला नॉनव्हेज खायचं नाहीये. आज त्याचा हनुमानाचा उपवास आहे. असं काहीतरी नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आज कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाहीये. अप्रतिम खेळ ओमकार मित्रा, मन जिंकण्याचं काम आज तुझ्याकडून केलं गेलेलं आहे. अप्रतिम फलंदाजी राहिलेली आहे. अजय रांजणे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहे. धावफलक 10 या आकड्यावर जाऊन ठेपलेला आहे. अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. ओहो, अप्रतिम फॅब्युलस असा शॉट पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आज ओमकारने जी बॅटिंग केलेली आहे, ओमकारने जे प्रदर्शन केलेलं आहे ते लाजवाब आहे. आज हल्ला चढवलाय. जो रँकिंग मध्ये असणारा गोलंदाज आहे अजय रांजणे, ज्याच्याकडे एक पॉवरफुल गोलंदाज म्हणून पाहिलं जातं, त्यावर हल्ला चढवलाय. ओमकारचं या ठिकाणी नक्कीच कौतुक असेल. पुन्हा एकदा या ठिकाणी आता घोष क्षेत्रामध्ये चाललेला हा चेंडू दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय, परंतु आपण पाहतोय घोष क्षेत्रामध्ये चाललेला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानामध्ये आणण्यात आलाय. 2 धावा. हो 18 धावा खर्च झालेल्या आहेत. थोडस महागडं षटक नक्कीच या ठिकाणी म्हणावं लागेल. थोडंसं नाहीये, खूपच महागडं षटक असं म्हणावं लागेल. 18 धावा. किती बॉल पाहिजे? किती बॉल किती पाहिजे? 18 चेंडू आणि अवघ्या 6 धावांची आता गरज आहे. आता गोलंदाजीसाठी कोणाला आणलं जाईल ते नक्कीच त्या ठिकाणी पाहावं लागेल. तर किशोर मिस नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळालेली आहे. आणि ग्राउंड मध्ये संपूर्णतः शांतता आहे, ते तितकंच महत्वाचं आहे. कारण अजय आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अप्रतिम अशी खेळी असते अजयची. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू पाहायला मिळतो. एका धावेची भर गणली गेलेली आहे. धाव फलक आता जाऊन ठेपलेला आहे 19 या आकड्यावर. 19 धावा धाव फलकावर नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दिलीप स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय बाईचा इशारा. वन डे घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू
20 धावा, अवघ्या 4 धावांची आता गरज आहे. दुष्काळात 13वा महिना. आज अजय रांजणे या ठिकाणी आपण पाहतोय. लोअर फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. अजिंक्य बेलोशे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे. 1 आणि 1च धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि आता अवघ्या 3 धावांची गरज आहे. 3 धावा. ओमकार ज्याने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम खेळ केलाय. आज नाबाद खेळ पाहायला मिळेल का ते पाहावं लागेल. किशोर याचा पुढील चेंडू. अप्रतिमाचा फटका पाहायला मिळतोय परंतु क्षेत्र जे निवडलंय ते घोषित आहे. 1 धावेची भर त्या ठिकाणी गणली गेली. आता धाव फलकावर आलेल्या आहेत त्या धावा आहेत त्या 22. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. किशोर याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा घोषित स्वरूपाचा हा फटका. स्कोर लेवल. अवघ्या 1 धावेची आता गरज आहे. 12 चेंडू आणि अवघ्या 1 धावेची आता गरज आहे. अजिंक्य बेलोशे आता गोलंदाजीसाठी या ठिकाणी नक्कीच आलेले आहेत. अवघ्या 1 धावेची आता गरज आहे. पुढून मारण्याचा प्रयत्न अप्रतिम. अजिंक्य बेलोशे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये काळ कुठे होतात. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपली गरज होती. अप्रतिम गोलंदाजी अजिंक्य बेलोशे याच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. डॉट पद्धतीचा हा चेंडू. अवघ्या 1 धावेची गरज असताना अजिंक्य बेलोशे आपली नशीब आजमावताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओहो अप्रतिम आहे. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. लगातारचे 2 डॉट पाहायला मिळालेले आहेत. अजिंक्य बेलोशे बेलोशेला नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो 1 धावेची गरज आहे परंतु जे फील्ड प्लेसमेंट लावलेलं आहे ज्यामध्ये नक्कीच प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न अजिंक्य बेलोशेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओहो आणि या ठिकाणी विजयी ठरतोय कुंभार गणी संघ. पुढील खेळासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. त्याचप्रमाणे रांजणी संघ आपण आपला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला त्याबद्दल आपलं देखील हार्दिक आभार. आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं आज या ठिकाणी आभार मानूयात. आणि आजचा दिवस या ठिकाणी संपलेला आहे. आजच्या दिवसाचा जो खेळ आहे आणि ओमकार ने जे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जी फलंदाजी आज केलेली आहे ओमकारचं नक्कीच या ठिकाणी कौतुक असेल. आणि कुंभार गणीसाठी आता पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा मार्करी ठरतोय तो ओमकार. कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला ओमकार कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला सन्मान कृपया घेऊन जा. नंतर सेलिब्रेशन आपण केलं तरी चालेल. ओमकारचा खेळ अप्रतिम राहिलेला आहे. आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अप्रतिम खेळ. 19 धावांच्या आक्रमक पारी त्यामध्ये 18 धावा या पहिल्या षटकातील आहेत.